नमस्कार. IT या चॅनल सोबत महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या निकालाबरोबर सगळ्यात लक्षवेधी झालेली जिल्हा परिषद म्हणजे लातूरची जिल्हा परिषद. ही जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय असतं. या मिनी मंत्रालयामध्ये सत्ता कुणाची येणार आणि कुणाचे सर्वात जास्त कार्यकर्ते निवडून येतात त्यावर त्या नेत्याच्या विधानसभेचं आणि लोकसभेचं गणित अवलंबून असतं. लातूर जिल्हा परिषदेबद्दल आवर्जून बोलायचं म्हणजे लातूर जिल्हा परिषदेनं महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न तयार केलेला आहे. कारण इथल्या जनतेनं कुणालाही स्पष्ट बहुमत न देता मात्र सर्वांनाच एकमेकांच्या आधाराची किंवा एकमेकांच्या सहकार्याची गरज निर्माण केलेली आपल्याला दिसून येतं. कारण लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागेपैकी पहिल्या क्रमांकामध्ये सर्वात जास्त जागा घेत 23 जागेवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेस पक्षाने आपले या ठिकाणी क्रमांक 1 राखण्याचं स्थान पक्क केलेलं आहे. परंतु दुसऱ्या जागेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष जर पाठिंबा नाही दिला तर मात्र सत्तेचं समीकरण हे मात्र डगमगू शकतं. आता बघू लातूर मधल्या राजकीय इतिहास. कारण मिनी मंत्रालयाची सत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्याकडेच उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेच्या सत्तेचे समीकरण असतात. आवर्जून या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर औसा आणि निलंगा या 2 विधानसभेचा निकाल बघितला तर तिथं अभिमन्यू पवार आणि संभाजी भैया निलंगेकर या दोघांकडे तिथल्या आमदारकीचे सत्तेचे सूत्र असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला घवघवीत जिल्हा परिषदेमध्ये यश मिळालं नाही हे मात्र सत्य आहे. दुसरी गोष्ट, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये औसा पंचायत समितीवर कधीही भाजप नव्हता, परंतु यावेळेला मात्र पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे गेली. मग इथल्या मिनी मंत्रालयामधल्या सत्तेच्या चाव्या मात्र आता खऱ्या अर्थानं अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असणार आहेत. लातूर जिल्ह्यामधून अजितदादा पवारांच्या पक्षाचे सहकार मंत्री असलेले अहमदपूर चाकूर विधानसभेचे सदस्य आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यानंतर माजी मंत्री असलेले संजय बनसोडे हे काय करतात त्याच्यावरती आहे. कारण इथल्या समीकरणामध्ये सत्तेच्या चाव्या जर जनतेनं कुणाकडे दिल्यात तर त्या जनतेनं चावे दिलेल्या आहेत अजितदादा पवार यांच्याकडे. दादाची एक आठवण या ठिकाणी आवर्जून सांगितली पाहिजे. दादा म्हणायचे, काही जरी असलं तरी महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. तसंच आता लातूरमध्ये मात्र लातूरकरांनी असं सांगितलं की मिनी मंत्रालयाच्या सत्तेच्या चाव्या आता या राष्ट्रवादीकडे आहेत. चाकूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी क्रमांक 1 वर दिसून येते. एकच जागा गेलेली आहे ती भारतीय जनता पक्षाला. उदगीर तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस तिथं आहे. मग लातूर ग्रामीण आणि लातूर शहरमध्ये मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे अमित देशमुख यांच्या काँग्रेसने राखण्याचं सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात आवर्जून एक गोष्ट आहे की अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादींना 1 जागा, त्याचबरोबर तिथे जे सत्तेचे समीकरण झालेले त्या सत्तेच्या समीकरणामध्ये बाबासाहेब पाटील यांना मात्र तिथल्या जनतेने कौल दाखवलेला आहे. म्हणजे एकंदरीत उदगीर, चाकूर, अहमदपूर या ठिकाणाहून जे काही राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाचे जे काही सदस्य निवडून आलेले त्या सदस्यांच्या पाठिंब्यावर इथल्या मिनी मंत्रालयाच्या सत्तेचे सूत्र निश्चित होणार आहेत. मग इथं जर समजा युतीचा धर्म पाळला गेला तर भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन स्पष्ट बहुमतामध्ये त्यांनी त्यांची सत्ता स्थापन करू शकतात. पण जर समजा या ठिकाणी राष्ट्रवादी जर असे म्हणाले की आम्हाला इथलं अध्यक्षपद द्या आणि जर समजा भारतीय जनता पक्ष म्हणाला की आम्ही नाही, तर अशा वेळेला मात्र या ठिकाणी काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आतापर्यंत अध्यक्षपद हे कुणाकडे जाणार या गोष्टीवर इथं राष्ट्रवादी बहुमतासाठी कुणाला पाठिंबा देणार हे मात्र बघावं लागणार आहे. कारण हे सगळ्यात मोठं रंजक चित्र ठरणार आहे की यावेळेला जर समजा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीनं जर अध्यक्षपदावर क्लेम केला तर त्यांना कुणीही नाही म्हणू शकणार नाही. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुणालाही इथं बहुमत भेटू शकणार नाही. आता या ठिकाणी रेणापूर तालुक्यातल्या 2 जिल्हा परिषदेचं खऱ्या अर्थानं विशेष चर्चा काय आहे तर पहिली
पानगावमध्ये इंजन म्हणजे मनसेनं स्वतःचा गड तिथं तयार केलेला आहे. दुसरा कामखेड म्हणजे कामखेड ही जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त चर्चा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केल्यामुळं मोठी चर्चा झाली होती. तिथं भिशे परिवारामधल्या एकमेकांच्या बाजूला एकमेकांच्या विरोधामध्ये लढणाऱ्या उमेदवारामध्ये असं वाटत होतं की ग्रामीणचं आमदार पद रमेशप्पा कराडांकडे आहे म्हणून कामखेडमध्ये कदाचित भारतीय जनता पक्ष निवडून येईल. परंतु त्या ठिकाणी आशाताई भिशेच्या रूपानं जिल्हा परिषद खेचून आणण्यामध्ये मात्र आशाताई भिशे यांनी काँग्रेस पक्षाला तिथली जिल्हा परिषद आणून दाखवलेली आहे. म्हणजे एकंदरीत लातूर जिल्ह्यातलं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेतलं बहुमत आहे त्या बहुमतामध्ये जनतेनं मात्र असं दाखवून दिले की उमेदवारांनी जनतेशी संपर्क ठेवावा. उमेदवारांनी जे काही निवडून आलेले पक्ष आहेत त्या पक्षांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर समजा मिनी मंत्रालयातल्या ज्या काही महत्वाचं आहे त्यामध्ये अध्यक्षपद, दुसरं स्टँडिंग कमिटीचं महत्वाचे जे पद आहे या दोन पदाच्या बाबतीमध्ये आता मात्र हुकुमाच्या किंवा सत्तेच्या दोन्ही चाव्या आपल्या हातामध्ये ठेवण्यामध्ये बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे यशस्वी होतात का हे बघावं लागेल. कारण आता जर समजा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं किंवा आपल्याकडे त्या पद्धतीचे प्रत्येकाकडे उमेदवार आहेत, म्हणजे लातूर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो ते महिलेकडे आहे आणि प्रत्येकाकडे महिला उमेदवार निवडून आलेली आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं जे काही जनतेनं द्यायचा कौल होता तो जनतेनं दिलेला कौल आहे आणि जो काही निकाल लागायचा आहे तो निकाल लागलेला आहे. मग आता मुसद्दीपणाचे डावपेच खेळण्यामध्ये मात्र इथले पक्षातले जे काही मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते ज्येष्ठ नेते कशा पद्धतीने डाव खेळतात हे मात्र बघावं लागेल. कारण इथं जर अभिमन्यू, रमेशप्पा, संभाजी भैया, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे एकत्र आले तर लातूर जिल्हा परिषदेवर निर्विवाद महायुतीचा झेंडा फडकेल. पण त्या दोघांमध्ये जर समजा असं ठरलं की अध्यक्षपद कुणाकडे द्यायचं त्याच्यावरनं मात्र त्याच्यामध्ये मतभेद होतात आणि मग मात्र दिलीपराव देशमुख, अमित भैया देशमुख, धीरज भैया देशमुख यांनी जर मात्र स्वतःची खिळी खेळत महानगरपालिका जशी आणून दाखवली तसं जर समजा त्यांनी अध्यक्षपद आणून दाखवण्यात यश मिळवलं, त्यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला जर सोबत घेतलं तर मात्र इथं कदाचित अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि बाकीचे महत्वाचे खाते आणि सत्तेमधला प्रवेश हे ते करू शकतात. पण हे सगळं करण्यासाठी जे डावपेच करावे लागणार आहेत किंवा ज्या पद्धतीचं मुत्सद्दी राजकारण होणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे. कारण एकीकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत 100% भारतीय जनता पक्ष राहावा अशा पद्धतीची जनता पक्ष साम, दाम, दंड, भेद यामध्ये कुठेही कमी पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, जनतेला काय लागणार आहे आणि जनतेच्या आपल्याकडनं अपेक्षा काय आहेत हे बघत असताना देशमुख परिवार किंवा काँग्रेस पक्ष इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, मग ते शहरामध्ये झालेली महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा ग्रामीण भागातली ही निवडणूक असेल, कुठेही कमी पडलेले नाहीत. सगळीकडे धावपळ करत असताना ते दिसत आहेत. यामध्ये एक नोंद घेण्याजोगी घटना घडली होती. लातूरमध्ये प्रचारावरण असंच संध्याकाळी आल्यानंतर अमित भैया देशमुखांना आंबेडकर चौकामध्ये काही मध्ये मारामारी झालेली दिसली. त्यांनी गाडीचा ताफा थांबवला आणि त्या ठिकाणी एक तरुण दुसऱ्या तरुणाला भोगसत होता. ह्यांच्या गाडीचा ताफा थांबलेला बघून त्या ठिकाणाहून मारणारे मारेकरी पळून गेले. जखमी झालेल्या तरुणाला लवकरात लवकर मदत भेटावी म्हणून तत्परतेनं फोन करून सगळी यंत्रणा कामाला तिथं उभारून लातूर विधानसभेचे शहराचे जे नेते आहेत ते अमित देशमुख यांनी केलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी थांबून सगळ्यांना फोन करून त्या ठिकाणचं परिस्थिती नियंत्रणामध्ये आणून तिथं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून पोलीस यंत्रणेला सगळ्यांना संपर्क केला. या गोष्टीची नोंद न करता ते असं म्हणाले की जर समजा अमित भैयांनी त्यांच्या गाडीमध्ये टाकून जर घेऊन गेला असतं तर कदाचित त्या मुलाचे, त्या तरुणाचे प्राण वाचले असते. म्हणजे अशा पद्धतीनं एकमेकांवरती कुठल्याही पातळीवर त्यांनी आरोप करण्याची संधी सोडलेली नव्हती. पण हे सगळं असताना शहरामध्ये वंचित सोबत आघाडी करून इथली महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये अमित
देशमुख हे यशस्वी झाले होते, परंतु ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेला मात्र त्यांनी त्या पद्धतीची आघाडी केली नव्हती. पण दुसरीकडे मात्र काही ठिकाणी आघाडी होती, काही ठिकाणी बिघाडी होती. काही ठिकाणी अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि जनता पक्ष एकमेकांच्या विरोधात यामधली चुरस उदगीर आणि चाकूर तालुक्यामध्ये प्रकर्षाने दिसत होती. परंतु एवढं जरी असलं तरी इथल्या जनतेनं मात्र सत्तेचा चेंडू आता या पक्षाच्या अंगणात टाकलेला आहे. मग या ठिकाणी राष्ट्रवादी काय करेल त्याच्यावरती मिनी मंत्रालयाच्या सत्तेच्या चाव्या आणि अध्यक्षपद मिळवण्याची नामी संधी त्यांच्याकडे चालून आलेली. पुढे बघू काय होतंय. तोपर्यंत थांबतो. विचार आवडले असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.